नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर तुम्हाला माहिती आहे आपण वारीसाठी आलोय, आळंदीमध्ये आहोत आणि कल्याणीताई जिनी उमाला कॉन्टॅक्ट केलं आणि आपल्याला घरी बोलवलंय। खूप खूप धन्यवाद, खूप भारी वाटलं। तुम्ही आलात, खूप छान वाटलं। खूप दिवसांची इच्छा होती की तुम्ही यावं आमच्याकडे। आणि वारीच्या निमित्ताने का असे ना, पण तुम्ही आलात आमच्या घरी त्यासाठी खूप। पण मी उमा वहिनी आणि अनायाला खूप मिस करते, त्या दोघी असायला हव्या। मला पहिलं माहिती असतं तर मी नक्की त्यांना दोघांना पण घेऊन आलो असतो। हो नक्की नक्की। इंट्रोड्यूस करा। हे माझे मिस्टर नितीश पवार, माझा मोठा मुलगा पार्थ पवार आणि हा लहाना सार्थ नितीश पवार। तो ओरडला याचं नाव घेतलं ना पहिलं। दादाचं नाव आधी घेतलं ना म्हणून। तुझं नाव काय? तुझं नाव सांग। सांग नाव सांग। सार्थ। आणि हा पार्थ। हाय पार्थ, व्हिडिओ बघतोस ना? कोणते व्हिडिओ आवडतात तुला सांग? कोणते व्हिडिओ आवडतात सांग? फिशिंग वाले। फिशिंगच्या व्हिडिओज आवडतात पार्थला। मला उमा वहिनीचा रेसिपी करते ना त्या आवडतात। आणि मी उमा वहिनीने स्टफ पापलेट केलेला तो मी ट्राय केला आणि सगळ्यांना खूप आवडला। माझ्या सासूबाईंना तर खूपच आवडला। थँक्यू। त्यामुळे मी त्या रेसिपी फॉलो करते। बाकी हे दोघं बाप बेटे मग तुमच्या फिशिंगच्या व्हिडिओज जास्त बघता। हा तू पण बघतो, तू अनाया दीदीला बघतो है ना? थँक्यू। तुमच्या इथे फिश मार्केट आहे? हा इथे आहे विश्रांतवाडीला, पण मोठा मार्केट नाहीये, छोटाच आहे। पण आम्हाला आवडतात फिश, तर मग आम्ही मुरुड, अलिबाग वगैरे खास फिश खायला जातो तिकडे। बरोबर। म्हणजे तुमचा एरिया पूर्ण मंदिर हा मंदिर आहे, जास्त नॉनव्हेज इथे क्रेज नाहीच आहे तसं पण नाही। मस्त आहे जे काही आहे। आळंदीमध्ये आलोय, पूर्ण टाल भजन हरिनामाचा जप आपल्याला ऐकायला बघायला मिळतो। दरवर्षी असतं आषाढी एकादशी आणि कार्तिक। तुम्ही कशी मदत करताय आषाढी वारीकरांना? आमचं सोसायटीकडनं जे दिंडी येतात ना, त्यांना आम्ही एक दिवसाचं जेवण वगैरे आमच्या सोसायटीकडनं अरेंज करतो, त्यांची राहायची वगैरे व्यवस्था करतो। आणि म्हणजे त्यांचं 1-2 दिवसाचं आम्ही सगळं हँडल करतो इथे। प्रत्येक जण म्हणजे जो कोणी आहे माऊलींचा भक्त, तो वारकरीला काही ना काही मदत करत असते। म्हणजे इवन दो सगळ्या सराउंडिंग सगळ्या सोसायटी, आम्ही तसं नाही, सगळ्या सोसायटी करतात। नाही प्रत्येक धर्मशाळा असू द्या, सोसायटी असू द्या, रस्त्यावरती पण मंडळी येऊन त्यांना काही ना काही जेवण अन्नदान वगैरे करत असतात। हे बघायला मिळतं आणि खूप छान घर आहे। पण घरापेक्षा तुम्ही जर व्ह्यू बघितला तर तुम्हाला अजून आवडेल। ऍक्च्युली फ्लोअरवर आहोत आपण? आम्ही 2-3 वर्ष अगोदर फ्लॅट घेतलेला, तर आम्ही फक्त हे व्ह्यू बघूनच हा फ्लॅट घेतलेला। सुंदर। अरे वा, मस्त आहे बघा। आळंदी मध्ये आहोत, एकदम डेव्हलप वाटतंय। हो, हा ऍक्च्युली डुडुळगाव म्हणून एरिया आहे आळंदी मध्ये, आणि हा PCMC च्या अंडर आहे डुडुळगाव। हा, आणि हे सगळं पूर्ण ग्रीनरी। येस हे ऍक्च्युली फॉरेस्ट एरिया आहे हा। अरे वा। म्हणजे इथे परत बिल्डिंग वगैरे नाही होऊ शकत काय। आणि इथून इंद्रायणी नदी पण दिसते आपल्याला। इंद्रायणी नदी पण दिसते। थोडं तुम्ही पुढे आलात ना की तुम्हाला दिसेल। हा दिसते। वा, छान व्ह्यू आहे एकदम। आवडेल उमा आणि अनाया आली तर नक्की आहे त्यांना घेऊन। आणि गार्डनचा पण गार्डनची हाऊस जास्त करून यांना आहे, मिस्टरांना आहे। त्यांना जास्त गार्डनिंगची हाऊस आहे, त्यामुळे तेच जरा जास्त बघतात। मला इतकी नाहीये, पण जास्त त्यांना आहे। वगैरे पिऊन उतरलोय आपण खाली। अर्बेनिया मंगलम ही सोसायटी आहे ना तुमची? मी स्वप्नील चौधरी अर्बेनिया मंगलम सोसायटी मधून बोलतोय। आमच्या सोसायटीला आता 2 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि 2 वर्षामध्ये आम्ही माऊलीच्या कृपेने इथं कोल्हापूर येथील दिंडी आमच्या इथं प्रस्थान करत असते। त्या सोसायटी त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सोसायटीच्या सर्व सदस्य, सर्व कमिटी आणि सर्व सोसायटीचे मेंबर्स आणि सोसायटी धारक सर्व यांच्या माध्यमातून आम्ही छोटासा कार्यक्रम राबवत असतो। आणि आम्ही या पालखी जी येते त्यांच्याकरता आम्ही सोसायटीमध्ये सर्व सहभागी होऊन आम्ही सर्वांनी त्यांच्याकरता जेवणाचा वगैरे जो काही कार्यक्रम असतो तो अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही तो सोसायटी मिळून खूप आनंदामध्ये आणि सर्वजण इंटरेस्ट घेऊन आम्ही तो पार पाडत असतो। अर्बेनिया मंगलम सोसायटी, त्या सोसायटीमधील हे आमचे सदस्य, सर्व मंडळी यांनी खूप सहकार्य देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमाकरता। आचारी बोलून आम्ही हे स्वयंपाकाचा कार्यक्रम केलेला आहे, जेवणाचा, अन्नदानाचा। आणि इकडे आचारी आहेत। नमस्कार। नमस्कार। काय भजी तलताय ना? कांदा भजी कांदा भजी बनवली बघा त्यांनी। काय बनवलंय आज मेन्यू मध्ये? काय
हे काय आहे? गुलाबजामुन आहे आणि दाल तडका. किती जणांसाठी आहे हा हे जेवण? 400 लोकांचं केलेलं आहे आपण. 400 लोक जेवण जातात तुमच्या इथे? हो. अरे वा, खूप छान काम करताय. अर्बेनियम मंगलम ना, हा. सोसायटी खूप छान काम करताय बघा. 400 लोकांचं जेवण. पुलाव, व्हेज अरे पुलाव. वा. तुमची कॅटरिंग वगैरे हॉटेल पण आहे. सर्व्हिसचा मराठवाडा केटरिंग. मराठवाडा कॅटरिंग आळंदीमध्येच का पूर्ण पुण्यामध्ये? पनीरची भाजी बघा सर. आणि इकडे मटर पनीरची भाजी. सोसायटीतल्या महिलांनी ना आमच्या फुलका बनवलाय, चपाती. फुलका चपाती. ओके, हे बघा. हा हे बघा, छान छान. हे पापड. हा पापड. नितेश सर धन्यवाद बोलवण्यासाठी. खूप चांगला कार्य करताय. हां, आपले सोसायटीवाले 400 जे पदयात्री आहेत त्यांना तुम्ही अन्नदानाचं काम करताय. खूप छान वाटलं भेटून. चालेल चालेल, खूप शुभेच्छा. असंच कार्य होत राहू दे, हीच आपल्या विठू माऊली चरणी प्रार्थना असेल आमची.
या हा नक्की. खूप छान वाटलं तुमच्या इथे येऊन ना. Thank you. नक्की या आता तुम्ही हो, वहिनींना येऊ. घेऊन. बाय बाबू. बाय का? बाय का? बाय. 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 चला